मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर काल मध्यरात्री घडलेला प्रसंग अत्यंत थरारक, तेवढाच प्रेरणादायी आणि कौतुकास पात्र असा ठरलाय. मुंबईतल्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी एका धाडसी तरुणानं क्षणाचाही विलंब न लावता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचून गाडी थांबवली. राम मंदिर रेल्वे स्थानकावर कोणतीही मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणानं तात्काळ डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली. काल रात्री 12:40 सुमारास गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेननं प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली आणि यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणानं डॉक्टर देविका देशमुख यांच्याकडून व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेतली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसताना डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचं तंतोतंत पालन केलं आणि प्रसूती यशस्वीरित्या पार पडली. सध्या आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. आणि याच सगळ्या संदर्भात संवाद साधूया. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रसूती पार पडली त्या डॉक्टर देविका देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत. देविकाजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. विकास बेद्रे यांनी जे काम केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे, पण त्यासाठी तुमचं मार्गदर्शन सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं, मोलाचं होतं. राम मंदिर स्टेशनवर नेमकं काय घडलं, विकासशी तुमचा संपर्क कसा झाला आणि तुम्ही कसं मार्गदर्शन केलं त्याला? सो रात्री पाऊणला जेव्हा मला फोन आला तेव्हा विकास मला म्हणाला की मी आता अहमदाबादला चाललोय, पण मी ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेनमधनं मी फर्स्ट क्लासमध्ये, सेकंड क्लासमध्ये मी एक बघतोय का महिला फार वेदना सहन करते, ती प्रेग्नंट आहे आणि असं वाटतंय की तिची डिलिव्हरी होणार आहे. त्यामुळे त्यांनी चेन खेचली ट्रेनची आणि थांबवली ट्रेन. आणि जेव्हा ते राम मंदिर स्टेशनला आले तेव्हा त्याला कळलं की तिकडे एकही पोलीस कॉन्स्टेबल नव्हतं किंवा मदत जवळ मिळत नव्हती. मी म्हणलं आधी हॉस्पिटलला तिला नाही, जवळच जवळ हॉस्पिटल आहे तिकडेच तिला घेऊन जा तात्कालिक. तर त्यांनी तो म्हणाला 2-3 जण आम्ही प्रयत्न करतोय, ठीक आहे. अजून एक 5 मिनिटात परत फोन आला की आम्ही खूप शोधतोय, कोणी मिळत नाहीये, बाळाचं डोकं बाहेर आलंय, मी करू काय? मी म्हणलं बरं. मग आता हे असं झालं असल्यामुळे जोपर्यंत पोलीस येत नाहीत किंवा आपल्या अँब्युलन्स येत नाही तोपर्यंत आपल्याकडनं जे काही होऊ शकेल आपण हे करूया. त्याला मी शांत केलं. मी म्हणलं आधी तिला प्लॅटफॉर्मवरती झोपव, उभी नको राहूच, तिला आडवं कर. आणि बाळाचं डोकं बाहेर आलं होतं आणि सावकाश आम्ही त्याला नंतर मी सांगितलं मला व्हिडिओवरती घ्या आधी. तर व्हिडिओ कॉल त्यांनी केला आणि मग त्या व्हिडिओतनं स्टेप बाय स्टेप मी त्याला गाईड करत गेले, काय केलं पाहिजे, काय आपल्याकडे अवेलेबल आहे जवळपास. त्या मुलांनी जवळनं जाऊन एका चहावाल्याच्या ठेल्यावरनं कात्री आणली, लायटर आणला, काही अरेंज केल्या शीट्स, बेडशीट्स. जवळ जे काही होते पब्लिक अतिशय सपोर्टिव्ह होतं, मदत करणारं होतं. 2-3 माणसंच होती, स्त्री कुठली नव्हती. त्यामुळे मला त्या आईशी सतत बोलत राहायला लागत होतं. सो व्हिडिओ कॉलमध्ये सतत आई आणि बाळ असं तो व्हिडिओ जात होता. आणि ते करत सावकाश काळजी घेऊन की आई बेशुद्ध पडत नाहीये ना, बाळ कितपत बाहेर आलंय, कसं आहे, ते आल्यानंतर नाभिनाळ म्हणजे काय असते हे सांगण्यापासून त्याला सगळं मी समजवत होते. बॅक टू बॅक त्यांनी ते सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ऐकल्या आणि तशा केल्या. खरे देविकाजी, हा सगळा अनुभव ऐकताना अंगावर काटा येतोय, पण खरं तर वेळ कधीच कोणाची सांगून येत नाही आणि अशी इमर्जन्सी ज्यावेळी येते त्यावेळी त्या काळात सगळ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, काय मार्गदर्शन कराल? मला वाटतं प्रत्येकाकडे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट हे आपल्या फोनमध्ये सेव्ह केलं पाहिजे. नंतर शासनाने हे बघितलं पाहिजे की रुरल एरियामध्ये सुद्धा, गावांमध्ये किंवा शहरांमध्ये सगळीकडे टॉवर्स असतील आणि कनेक्टिव्हिटी असेल. आपल्याकडे आता इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी जी वाढली, एवढी चांगला त्याचा सगळीकडे प्रचार झालाय, तर त्याचा साथ घेऊन आपण एकमेकांशी सतत कनेक्टेड असलो पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्याला हे पटकन कळवता येईल जर काही इमर्जन्सी कुठे झाली तर. आणि मला हे वाटतं की प्रत्येक बस स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावर आणि बाकीच्या ज्या ट्रान्सपोर्टच्या स्थानक आहेत तिथे तर लेडी कॉन्स्टेबल आणि वैद्यकीय डॉक्टर असणं फार गरजेचं आहे. किंवा जवळपास असे सेंटर्स, इमर्जन्सी सेंटर्स असणं गरजेचं आहे की तिथे काही झालं तर पटकन त्यांना मदत मिळू शकेल. खरंय, आणि ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. देविकाजी, विकास बेद्रे हे पेशानं कॅमेरामन आहेत आणि काल त्यांनी एक अतुलनीय धाडस दाखवलंय.
त्यांच्या या कामगिरीबद्दल डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं ते तर तुम्ही सांगितलं, पण एक मैत्रीण म्हणून तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत? मला असं वाटतं विकास सारखे आपल्या देशाला खूप जण हवी आहेत. जी पुरुष असून जेव्हा त्यांनी बघितलं की स्त्री डिलिव्हर करते, खरं म्हणजे त्यांचा काही शिक्षण किंवा बॅकग्राऊंड नाही तसं, की ते कॅमेरामॅन आहेत, ते व्हिडिओ शूट करतात, व्हिडिओग्राफी करतात. तर पण त्यांना अचानक उडी मारायला लागली सिच्युएशन हँडल करायला आणि ते मागे फिरले नाहीत, ते पळून गेले नाहीत. त्यांनी हात वर नाही केले. पण रादर त्या सिच्युएशनला मदत करून मी कसं या स्त्रीला एका त्रासातनं मुक्त करू शकतो, हा विचार केला. तर मला असं वाटतं, की विलिंगनेस हे फार महत्वाचं आहे, की इच्छाशक्ती असणं आणि जेव्हा इच्छाशक्ती असतो, तेव्हा आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्नांत परमेश्वर मिळतो. हे मला दिसलं मिस्टर विकासनी जे आज केलं त्यातनं. त्यामुळे मी त्यांचे खरंच आभार मानते. म्हणजे खरंय, माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. रोज बातम्या देत असताना असंख्य नकारात्मक बातम्या आमच्या समोर येतात, पण विकास बेदरेंसारखी काही माणसं आहेत जी अत्यंत सकारात्मकता दाखवत अशा पद्धतीनं परिस्थिती हाताळतात आणि तुमच्यासारख्या लोकांमुळेच माणुसकीवरचा विश्वास आमचा ढळत नाही. आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केली त्यासाठी.